तासातच आपल्याला कळेल कोण ठरणार आहे या स्पर्धेचा, या चषकाचा मानकरी. दोन संघांनी प्रवेश तर नक्कीच केलाय. कर्ण सीसी असेल व कालच्या दिवसातून दिवा डोंबिवली विभागातून जियांशी 11 हा संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. स्पीडअप करायची विनंती असेल R1 स्पोर्ट्स व श्री तिसाई नेतवली या दोन्ही संघांना, कारण की वेळेची पाबंदी आहे. अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे, तर त्या अनुषंगाने खेळी करा आणि थोडंसं स्पीडअप करायचं, थोडंसं सहकार्य करायचं. सुरेख पद्धतीचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव नक्कीच अंकित केली जाईल. सिद्धार्थ सुरेख अशी खेळी आपल्याला खेळताना दिसतात. प्रथम फेअर प्ले या संघाकडून खेळायचे, त्यानंतर जुया 11, परंतु आज R1 स्पोर्ट्स या संघाकडून खेळताना दिसत आहेत. रहीमभाई कुरेशी यांच्या पुरस्कर्ते हा संघ, त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. अनेक वर्षापासून आपण रहीमभाई कुरेशी यांना इन ॲक्शनमध्ये बघतो क्रिकेट खेळताना. सुरेख पद्धतीचा हा चेंडू, एक धाव अंकित केली गेली या चेंडूवरती. धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 4. सुरेख पद्धतीचा चेंडू होता, परंतु कुठेतरी दिशा भटकताना दिसत आहेत सिद्ध, कारण की 5 षटकांचा सामना, क्वार्टर फायनलची ही लढत आहे. तर अवांतर धावा देऊन चालणार नाही. जर तुम्हाला ह्या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर अवांतर धावा या रोगावं लागतील, कारण की समोरचा संघ तेवढाच ताकदीचा आहे, श्री तिसाई नेतवली. सुरेख पद्धतीचा चेंडू, पंचांचा पुन्हा एकदा निर्णय. येस, इट्स अ व्हाईट बॉल, अवांतर चेंडू. सामना चुरशीचा बघायला मिळेल, ह्याच्यात काय वाद नाही आहे. आपण बघू शकता रविवारचा असा दिवस, प्रेक्षकांची गर्दी ही स्पर्धा बघण्यासाठी. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि परंतु इथे चुकी झाली आहे का? पंचांचा निर्णय काय असेल? किती धावा घेतल्या गेल्या? 2 धावा. नक्कीच चुकी केली होती, परंतु तिथे बॅकअपला आले खेळाडू, त्यामुळे जास्त काही त्याची जोखीम जाणवली नाहीये. फक्त 2च धावा घेतल्या गेल्या, पण परंतु गुड अटेम्प्ट, चांगली फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पंचांचा निर्णय असेल तो मान्य करायचा आहे. आशिष खूप सुरेख पद्धतीची फलंदाजी आपल्याला त्याच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळते. सेम शॉट खेळला गेला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात सुमित व आशिष ही जोडी. अजूनही 9 धावा झाल्यात धाव फलकावरती. 1-2 गो असेल. 9 धावा आतापर्यंत झालेत. सुरेख पद्धतीचा चेंडू, सुरेख पद्धतीने टोलवलेला हा चेंडू, परंतु एकच धाव घेतली जाईल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा अंकित झालेल्या आहेत त्या 10 दुहेरी आकड्यामध्ये. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जर 10च्या रन रेटनी श्री तिसाई नेतवली हा संघ जर खेळला तर 50 ते 55 असं सन्मानजनक एक टार्गेट उभं करू शकतो. परंतु जर गोलंदाजीचा विचार केला तर R1 स्पोर्ट्स या संघाकडे भेदक गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. तर गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केले गेले? गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे कृष्णा, जर्सी नंबर 11. अनेक वर्षापासून आपण त्यांना बघतो. व्यावसायिक संघ असतील किंवा आपल्या विभागातील संघ असतील, त्या संघांकडून आपण त्यांना क्रिकेट खेळताना बघतो. परंतु आज R1 स्पोर्ट्स या संघाकडून रिप्रेझेंट करतात आपल्या संघाला. दुसरं षटक घेऊन सच्च कृष्णा. तर स्ट्राईक एंडला आपण बघू शकतो सुमित, आशिष व सुमित ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावरती.
बघा काय चेंडू टाकलाय, चेंडूचा टप्पा पडतो आणि यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतो. सुरेख पद्धतीचा चेंडू, एक धाव नक्कीच अंकित केली गेली. संयमी अशी खेळी आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षक वर्गाचा आवाज सांगू जातोय की ही मॅच किती रोमांचक असेल, हा सामना किती रोमांचक असेल. सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंडू थोडासा पडल्यावरती टर्न झाला, थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल झाले परंतु चेंडू अडवलाय. 3 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या संघासाठी. आपण बघू शकता प्रत्येक चेंडूवरती, प्रत्येक चेंडू नंतर क्षेत्ररक्षण चेंज केले जाते. ही एक स्ट्रॅटेजी असते, प्लॅनिंग असते. थोडंसं विचलित करायला, फलंदाजाला थोडंसं विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. सुरेख पद्धतीचा चेंडू, एक धाव नक्कीच घेतली जाईल. पॉइंट टॅप फटके आपण बघतोय. क्वार्टर फायनलची ही लढत चालू आहे. संयमी खेळी आपण बघतोय, शांततेत चालू असलेला हा सामना, कुठल्याही प्रकारचा आवाज आपल्याला बघायला मिळत नाहीये. अशीच खेळी करावी लागते जेव्हा तुम्ही ॲज अ क्रिकेटर ग्राउंडच्या आतमध्ये उतरता. शांती आणि संयम व ॲग्रेशन हे तुम्ही वापरू शकता, परंतु ते कुठे वापरायचं ह्याला महत्त्व असतं. आता आपण बघू शकता सामना सुरू झाला आहे, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, परंतु संयमी आणि शांतबद्ध पद्धतीने ही खेळी आपण बघतोय. सुरेख पद्धतीचा चेंडू पायामध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजही तेवढा तब्दीचा होता, फक्त चेंडूला वळण दिलं. षटकाची झाली आहे समाप्ती. धावफलकावरती धावा अंकित झाल्या आहेत त्या 15. काय षटक हाताळले कृष्णा यांनी, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत या सर्कलच्या फॉर्मॅटमध्ये. R1 स्पोर्ट्स जरा घाई करायचे, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कारण की 20च मिनिटांचा अवधी असेल. आजच्या सकाळच्या 17 आम्ही बघितलं प्रत्येक टीम या टाईम फ्रेमचा फॉर्मॅट फॉलो करत होती, त्याला सन्मान देत होती. तिसरा षटक घेऊन सज्ज झालाय अंकुश. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात एका धावेने दंडित केलं गेलंय गोलंदाजाला, अंकुश याला. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. R1 स्पोर्ट्स विपक्ष श्री तिसाई नेतवली, एक धाव नक्कीच अंकित केली जाईल, परंतु फेकी केली होती. फेकी थोडीशी चुकीची झाली, परंतु सर्वेच तिकडे होते, त्यांनी ही चूक सुधारून घेतली. आजचा दिवस रामनवमीचा आजचा दिवस जर आपण बघितलं शिर्डीमध्ये खूप दिमागदाररित्या हा सोहळा पार पाडला जातो. रामनवमी म्हणजे शिर्डीमध्ये जणू काय दसरा आणि दिवाळी. जर आपण उत्तर भारत साईडला गेला तर नॉर्थ इंडिया साईडला, तर तिथे रामनवमीचा हा सोहळा आपण बघतो किती दिमागदाररित्या साजरा केला जातो. आणि आशिषच्या बॅटमधून आलेला आहे दणदणीत चौकार. या इनिंगमधील हा पहिला चौकार आलाय. तब्बल 14 चेंडूंच्या विश्रांतीनंतर आपल्याला चौकार बघायला मिळतोय. संयमी खेळी बघायला मिळते, ती म्हणजे श्री तिसाई नेतवली या संघांच्या फलंदाजांकडून. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि हा चेंडू जाईल का सीमारेषा पार? नाही, काय क्षेत्ररक्षण केलंय, फक्त आणि फक्त एकच धाव अंकित केली गेली या चेंडूवरती. सुमित व आशिष ही जोडी
सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंडू जाईल का? येस, चेंडू सेफली ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार, दणदणीत चौकार. डीजे कुठेतरी इन ऍक्शन मध्ये दिसते ही जोडी, सुमित व आशिष. मगाशी बघितलं आपण, आशिषाने सुद्धा एक चौकार लागवला एका चेंडूच्या आधी. तर या चेंडूवरती सुमित यांच्या मार्फत आपल्याला हा चौकार बघायला मिळाला. सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु एक धाव नक्कीच अंकित केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणावं लागेल, कारण की क्वार्टर फायनलची मॅच 100% एफर्ट तुम्हाला द्यावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल किंवा एक सन्मानजनक जर टार्गेट तुम्हाला उभं करायचं असेल तर असे चोरटी धावे तुम्हाला घ्यावेत लागतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. धाव फलकावरती धावा अंकित झाल्यात 27, 27 धावा. सेम बॉईज क्रिकेट चषक 2022 हे पर्व दिवस दुसरा. सुरेखरित्या टोलवलेला चेंडू, किती धावा घेतल्या जातील, किती धावा घेतल्या जातील? 2 धावा सक्सेसफुली कंप्लीटेड. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. काय चोरटी धावा घेतल्या जातात बघा. अशा चोरट्या धावा तुम्हाला घ्यावं लागेल. एकाचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये करावं लागेल. धावफलक 2 ने पुढे सरसावलंय. धावसंख्या 29, 29 या आकड्यावरती तिसरं षटक समाप्त. थोडंसं महागडं षटक आहे असं म्हणावं लागेल. 14 धावा खर्च केल्यात व 2 चौकाराच्या साहाय्याने 14 धावा खर्च केल्या. लेट स्पीड अप, लेट स्पीड अप. R1 स्पोर्ट्स, चला लवकरात लवकर. श्री तिसाई नेतवली, पंचांना विनंती असेल की आपण सुद्धा सांगायचं स्पीडअप करायला. ड्रिंक्स ब्रेक असेल 2 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल. 120 सेकंद तुम्हाला दिले जातील ड्रिंक्स ब्रेकसाठी. रणजित आणि टीम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले सर्वेश, KPL मधला उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द कल्याण प्रीमियर लीग. सर्वेश इन अन ॲक्शन आपण बघू शकता. जर्सी नंबर 8 R1 स्पोर्ट्सच्या संघाकडून आज खेळत आहेत. रहीमभाई कुरेशी यांचा हा संघ अनेक वर्षापासून आपण बघतोय इन ॲक्शन मध्ये रहीमभाई यांना व त्यांच्या संघाला. नो घोषित केला गेलाय. लाईनचा नो दिला गेलाय. धन्यवाद पंच. आजच्या दिवसात आपण जर बघितलं तर सुरेख गोलंदाजीचे नमुने आपल्याला पाहायला मिळाले. राज सकपाळ हॉल ऑफ द फाय. आजच्या दिवसात एकाच सामन्यामध्ये 5 गडी त्याने बाद केले. तर दुसरीकडे आपण विचार केला प्रिन्स याने एका षटकामध्ये 4 विकेट घेतले व हॅट्रिक घेतली गेली प्रिन्स यांच्या मार्फत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चोरटी धाव, आशिषचा लाईट कॉल आला पण 1 धाव घेतली गेली त्या चेंडूवरती. अशीच चोरटी धाव तुम्हाला घ्यावी लागेल. मोठा टार्गेट उभं करायचं असेल तर कम्युनिकेशन बघा. गुड कम्युनिकेशन आपल्याला बघायला मिळत आहे आशिष व सुमित यांच्यामध्ये.
सर्वेश वेगवान गोलंदाज, परंतु दिशा कुठे त्याला भेटत नाहीये. लाईन जरा चुकीची वापरली जाते. दिशाहीन गोलंदाजी सर्वेश यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि काय इथं चुकी झालीये. चेंडू सीमारेषा पार. इट्स चौकार. डीजे चांगली फलंदाजी करतोय आशिष. सला सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाजू. 36 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या आहेत. यू मिस आय डेफिनेटली हिट. चौकाराला उत्तर दिलंय व यष्ट्यांचा वेध घेतला व माघारी परतवलंय इनफॉर्म असलेला आशिषाला. पहिला धक्का श्री तिसाई नेतवली या संघाला. डीजे नवीन फलंदाज आदर्श मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ज्ञान केपीएल मध्ये चांगली कामगिरी राहिली होती आदर्शची. तोच आदर्श आपल्या संघासाठी बघूया काय करतोय श्री तिसाई नेतवली या संघासाठी. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि एकच धाव मिळेल. एकच धाव घेतली गेली कारण की स्वप्नील होते चेंडू खाली. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकही तेवढा तब्दीचा होता. धावफलक 1 ने पुढे सरसावलं. 37 या आकड्यावरती चौथा षटक चालू आहे. चेंडू झालेले आहेत ते 4. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरेख पद्धतीचा चेंडू परंतु एकच धाव मिळेल. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चालू आहे. 39 धावसंख्या धावफलकावरती. वंटको असेल. सुरेख चेंडू सुरेख फटका पण एक धाव. चेंडू जाईल सीमारेषा पार. दणदणे चौकार. आदर्श बॅट मधून आलेला हा पहिलाच चौकार. धावफलकावरती धावा अंकित झाल्यात 42. डीजे स्पोर्ट्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. 10च्या सरासरीने हा संघ खेळत होता. चला बघा अवधी पण तुमचा आता संपत आलाय. शेवटचे 3 मिनिटं आणि 33 सेकंद तुमच्याकडे एक षटक हाताळण्यासाठी. सो गाईज थोडंसं स्पीडअप करा. रणजित रवी तुम्हाला सांगितलं जात आहे स्पीडअप करा मित्रांनो. थोडंसं आयोजन समितीच्या वतीने वारंवार असं सांगितलं जात आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले कृष्णा. याला सांघिक 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज झालाय कृष्णा इन ऍक्शन. 4 चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. दणदणीत चौकार.
वेळात आगमन होईल आणि आमचे सर्व पदाधिकारी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेटवर जात आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत निश्चित करणार आहोत. पुढे आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये श्रीनाथ भोजने याच्याकडे. धन्यवाद प्रसाद सर. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि किती धाव मिळेल? नक्कीच एकच धाव मिळेल या चेंडूवरती. सुरेख पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहेत सुमित. जमेची बाजू ओपनिंगला सलामीला आलेला फलंदाज सुमित अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सुमित आणि आदर्श ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सुरेख पद्धतीचा फटका, चेंडू जाईल का सीमा रेषा पार? एकच धाव. सर्वेश तिकडे तैनात होते. फटका चांगला होता, ट्राय चांगला केला होता, परंतु क्षेत्ररक्षकही तिकडे तैनात होते. धाव फलकावरती धाव झालेल्या आहेत त्या. अठ्ठेचाळीस धावा झाल्या धाव फलकावरती. सुरेख पद्धतीचा फटका, चुकी झाली होती परंतु ती चुकी लगेच सुधारली आहे. 49 धावा धाव फलकावरती. पाहूया किती धावांपर्यंत हा संघ मजल मारू शकतो, कितीचं टार्गेट श्री तिसाई नेतवली हा संघ उभा करू शकतो. सुरेख पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काहीसा कनेक्ट झाला नाहीये. 50 धावांचं अर्धशतक, 50 कंप्लीट, 50 धावा धाव फलकावरती. वेल प्लेड, चांगली खेळी करताय श्री तिसाई नेतवली. क्वार्टर फायनलचा हा सामना दोन्ही संघ आपले 100% एफर्ट देतात. प्रेक्षकांची गर्दी सांगून जाते की हा सामना किती रोमांचक असेल, किती महत्वाचा असेल. सुरेख पद्धतीचा चेंडू, चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार. 54 धावा धाव फलकावर. 54 आणि 55 धावांची गरज असेल R1 स्पोर्ट्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. वेल प्लेड सुमित अँड आदर्श. थोडस परिवर्तन पुढच्या इनिंग मध्ये आपण ऐकूया. प्रसादजी परब सर यांचा गोड आवाज. हॅलो, थँक्यू श्रीनाथ. थोड्याच वेळात आमच्या व्यासपीठावर मीनाताई सिंग यांचं इथं आगमन होईल. आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी गेलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत निश्चितच करू. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल आमच्या व्यासपीठावर. 55 धावसंख्येचं लक्ष R1 स्पोर्ट्स संघासमोर ठेवलं आहे. सामना जिंकण्यासाठी प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी गाठायची आहे आणि एक चांगली एक भली मोठी धावसंख्या उभारली असं म्हणायला हरकत नाही आहे. मगाशी त्यांचा मी उल्लेख केला आणि निश्चित त्या पाहुण्यांचा आमचा व्यासपीठावर इथे आगमन होते. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून SM बॉईज क्रिकेट चषक 2022 मीनाताई सिंग यांचं इथे आगमन होते आमच्या व्यासपीठावर. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत आमच्या व्यासपीठावर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रमुख आयोजक युवा आयोजक या क्रिकेट स्पर्धेचे विकी शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम या सर्व आमच्या मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. नक्कीच मीनाताई सिंग समाजसेविका त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल व अमूल्य अशा सहकार्याबद्दल SM बॉईज क्रिकेट चषक तुमचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. विकी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण आयोजित केली. मीनाताई सिंग यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत.
तात्याजी फुलोरे यांचा शिवसन्मान केला जातोय. विकीदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते तात्या फुलोरे समाजसेवक यांचा शुभसन्मान विकीदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते केले जाईल. तर मीनाताई सिंग यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल व सहकार्याबद्दल. व माननीय श्री दत्तात्रयजी गरुड भारतीय जनता पार्टी कल्याणपूर्व सचिव यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. व मीनाताई सिंग तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. कॉमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया पुढील आवाज प्रसादजी परब यांचा. थँक्यू श्रीनाथ. एका धावेने फलंदाजाने खातं उघडलंय. स्ट्रायकिंगला आपण बघतोय फलंदाज म्हणजे रोहन. आपण सामना इथे बघत आहोत दोन बलाढ्य संघांमध्ये. एका बाजूने आपण बघतोय श्री तिसाई नेतिवली विरुद्ध संघ तुम्ही पाहतात R1 स्पोर्ट्स. या संघाला 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट रोहनसाठी. खूप चांगला ड्राईव्ह ऑन साईडला. प्लेसमेंट खूप तर चांगली होती. गॅपमध्ये खेळू शकला नाही आहे पण एक धाव निश्चित मिळेल ती फलंदाज रोहनला. रोहनने खातं उघडलं आहे दुसऱ्या चेंडूवर. संघाची धावसंख्या धावफलकावर 2. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. या षटकात आपण बघतोय गोलंदाज तो गोलंदाजी मार्कवर धरम. हो इनसाइड एज आहे. मागे जातो चेंडू. गुड फिल्डिंग. खूप चांगली विकेट किपिंग. चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळतंय. पूर्णपणे स्वतःला झोकून देत आहेत या सामन्यासाठी प्रत्येक खेळाडू. गुड फिल्डिंग. धावसंख्या धावफलक एकूण अंकी जरी ती एकूण 3 धावा. तीन धावा आतापर्यंत अंकी झाले धावफलकावर R1 स्पोर्ट या संघाकडून. 55 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे पण प्रत्येक चेंडू मागे धावेसाठी झगडावं लागतंय R1 स्पोर्ट्सला. रोहन अगेन ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू आणि चांगला फटका. चपराक चाबूक शॉट. चौकार. मीटिंगची गरज नाहीये. श्री तिसाई नेतिवली स्टॉप वॉच सुरू आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जास्त दिरंगाई केली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रत्येक चेंडू मागे एकत्र येण्याची गरज नाहीये. फटक्याचं कौतुक व्हायला हवं. चांगला फटका एक्झिक्यूट केला. रोहन ऑन स्ट्राईक. चांगला फटका त्याच्या बॅटमधून. चांगला टायमिंग. चांगलं एक्झिक्युशन आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सूरज आधी त्या डीपमध्ये बरोबर त्याच्या हातात चेंडू जातोय. षटक पहिले ते जवळजवळ समाप्त होते. एका षटकाकडे धावसंख्या 8 धावा. जिथे रिक्वायर रन रेट प्रति षटकामागे 11 ठेवायचा होता ते मात्र 8 धावा अंकित झाले धावफलकावर. कारण पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. एकमेव फलंदाज बाजरा श्री नेतिवली या संघाचा. श्री तिसाई नेतिवली. चला वेळ घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावून घ्या. सुमितने चांगलं एंटरटेन केलं. 22 धाव्यांचं योगदान त्याच्या बॅटमधून. आशिषने मात्र 17 धाव्यांचं योगदान दिलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. आणि आदर्श सुद्धा एक चौकार दाखवत असणार. वैयक्तिक 7 धावा. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. श्री तिसाई नेतिवली कुठल्या प्रकारचे आर्ग्युमेंट ऐकून घेणार नाही आम्ही. सामना सुरू करा. एका षटकाकडे धावसंख्या 8 धावा धावफलकावर अंकित झाली आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राज. जेमतेम 15 वर्षाचा खेळाडू आहे आणि काय छाप सोडली आपल्या गोलंदाजी या गोलंदाजाने. 5 विकेट एकाच सामन्यामध्ये. 5 विकेट हॉल. क्या बात आहे. मॅग्निफिसंट बॉलर. अपकमिंग टॅलेंट फ्रॉम कल्याण. पहिलं षटक वैयक्तिक राजचं.
पहिला चेंडू, वॉटर डिलिव्हरी, वॉटर डिलिव्हरी. प्रेक्षकांच्या टाळ्याच खूप काही सांगून जात आहे. ज्या प्रेक्षकाने पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली, ज्या खेळाडूने, तो खेळाडू पुन्हा एकदा एंटरटेन करण्यासाठी सज्ज झाला आमच्या सर्व रसिकांना. आणि पहिल्या चेंडू त्याने स्वतःची छाप सोडली आहे, स्वतःचं नाव कोरलं आहे. हो, मी आलो इथे राज करण्यासाठी. सुपर बॉलिंग. बॅक टू द बॉलर, संधी रनआउटची. आणि इथे काय होणार, 5 धावा ऍड होणार. बॅकअपला खेळाडू नव्हता जवळपास, त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय आणि या 5 धावा ऍड होतील. धावसंख्या फलकावर एकूण अंकी जरी ती, तर या 5 धावेच्या मदतीने मला सांगतात बिपिन दुबे, ते म्हणजेच 13 धावा. काय चेंडू, काय गोलंदाजी आहे. शाहरुख खानच्या एका मूवीचा मला डायलॉग आठवला, राज नाम तो सुनाई होगा. पण हा खेळाडू नाव स्वतःचं बनवतोय. काय गोलंदाजी केली आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा. आता मात्र समोर फलंदाज आहे. बॅक टू द बॉलर, व्हॉट एक्झिक्युशन, व्हॉट अ शॉट इज दॅट. सीमारेषे वाईट, दणदणीत चौकार. टू द फिल्डर, स्टे टू द ग्राउंड. दोन खेळाडूंच्या मधून अजिबात संधी नाही, अजिबात हलण्याची दोन्ही खेळाडूंना, आणि चौकार वसूल केला. या फटक्याचा उल्लेख मी दुपार सतत केला होता. स्ट्रेट ड्राईव्ह, सचिन रमेश तेंडुलकरचा पेटर्न स्ट्रोक, आणि त्यानेच या फटक्याला जन्म दिला. स्ट्रेट ड्राईव्ह, गुड शॉट फ्रॉम अतुल. राज पुन्हा राऊंड विकेट. ओ, ते मात्र दिशेवर नियंत्रण नाही आहे. लेग स्टिकच्या बाहेर दबाव पाहायला मिळतो आता मात्र राजवर. पहिल्याच सामन्यात 5 विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला असं वाटलं होतं, पण आता मात्र थोडंसं खच्चीकरण होतंय अतुलकडून. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या धावफलकावर 14. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ऑनसाईडला खोदून काढलाय. मिळते एकच धाव. स्ट्रेट ड्राईव्ह, या फटक्याचा आपण उल्लेख केला. या षटकात आपण त्याच्यावर चर्चा निश्चित करू. स्ट्रेट ड्राईव्हचा फटक्याचा जन्म कुठे झाला, कोणाचा पॅटर्न स्ट्रोक ठरला. धावसंख्या 19. राऊंड विकेट. राज अगेन रोहनसाठी. पुन्हा दादा खराब गोलंदाजी, खराब चेंडू. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. आणि वाईट डिलिव्हरी. धावसंख्या धावफलक एकूण अंकित झाली आहे. मला सांगतात बिपिन दुबे माझे जे स्कोरर आहेत, 20 धावा. लक्ष आहे ते 55 धावेंचं. पण अशा क्रोशल मोमेंटला अशी खराब गोलंदाजी होती ती राजकडून. पहिल्या टप्प्यात त्याने चांगला परफॉर्म केलं, चांगलं उत्तर दिलं होतं. नंतर मात्र दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आहे. दबाव पाहायला मिळते राजवर. धावसंख्या 20. इनसाइड एज. पुन्हा समोर खेळायचा प्रयत्न, 20 मध्ये खेळायचा प्रयत्न राहुल रोहनचा. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 21 धावा धावफलकावर. सरासरीमध्ये आता मात्र येतोय तो फलंदाजी करत असताना R1 स्पोर्ट हा संघ. या संघाने मात्र पहिल्या षटकात फक्त 8 धावा अंकित केले धावफलकावर. तो मात्र फलंदाजीमध्ये आपण बघतोय. मग त्याच्या आतमध्ये आता मात्र धावसंख्येचा योग्य पाठलाग सुरू असताना चांगली सरासरी राखली आहे. आतापर्यंत अंकित झाल्या त्या धावफलकावर 21 धावा. राउंड विकेट अगेन. राज टू अतुल. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. आओ देखा ना ताओ, बता दिया आते दल का भाव. 4 रन. जास्त वेळ घेतला श्री देसाई नेतेवली, पेनल्टीला सामोर जावं लागेल.
पॅनल्टी नको असेल तर वेळेवर सुरू करा गेम. एका षटकामध्येच मला असं वाटतं सामन्याची हवा काढली की काय. एका षटकाकडे 8 धावा होत्या, 2 षटकाकडे तब्बल 25 धावा आणि सरासरीपेक्षा पुढे मजल मारली आहे ती म्हणजेच R1 स्पोर्ट या संघाने. आता मात्र गरज आहे 30 धाव्यांची. रिक्वायर रन रेट प्रति षटकामागे 10 धावा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक, 30 धाव्यांची गरज. प्रत्येक षटकामागे 10 धावा करायच्या आहेत. ज्या गोलंदाजावर या संघाला विश्वास होता त्याचं खच्चीकरण केलं अक्षरशः फलंदाजांनी अतुल आणि त्याचबरोबर आपण बघतोय रोहनने काय बॅटिंग केली या षटकामध्ये. अक्षरशः झोडपून काढले राजची गोलंदाजी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये. राम तर जास्त वेळ न घेता सामना सुरू करा. श्री देसाई नेतिवली. 18 चेंडू 30 धाव्यांची गरज. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. ब्युटिफुल डिलिव्हरी. सुपर्ब डिलिव्हरी. सुपर्ब डिलिव्हरी. रनवे खूप सुंदर आहे रामचा आणि रिलीज ऑफ द पॉइंट आपण बघतोय तो म्हणजेच हलकासा स्विंग होतो चेंडू. हवेमध्ये ड्रिफ्ट करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे आणि डॉमिनेट केलं पहिल्या चेंडू रोहनला. डॉट डिलिव्हरी. नेक्स्ट बॉल अगेन राम टू रोहन. स्टेप आउट होऊन अप्रतिम फटका. अप्रतिम फटका. पंचांकडे अपील ते म्हणजेच धावचीसाठी. पंचांचा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. पंचांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र होतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय पंचांनी की चेंडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाच्या कुठे हाताला लागलाय की नाही या गोष्टी चेक केल्या जातील. आता बघायचं आहे. हा मात्र खूप महत्त्वाचा निर्णय असेल आमच्या कंट्रोल रूममध्ये. आपण बघत आहोत 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. जेव्हा चेंडू एक्झिक्यूट झाला तेव्हा बघायचं आहे गोलंदाजाच्या हाताला कुठल्या प्रकारचा स्पर्श झाला आहे का चेंडूचा. या गोष्टी आता मात्र आमच्या कंट्रोल रूममध्ये तपासल्या जातील. आणि गणेश चव्हाण इथे सज्ज आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. कारण हा निर्णय खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. चेंडू स्टिकवर जाऊन डायरेक्ट हिट तर झाला आहे पण त्या दरम्यान जेव्हा बॅटमन चेंडू निघाला स्टिकवर जाण्याच्या आधी खेळाडूच्या हाताला कुठे अंगाला चेंडू लागलाय की नाही या गोष्टी मात्र चेक केल्या जातील. खूप चांगली आमच्या आयोजकांची भूमिका. विकी शिंदे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून अनिकेत कातकर, जितू गायकवाड, रोहन शिंदे, मिनेश सावंत, कुशाल माळी, अश्विन दरेकर, चिराग चव्हाण, शुभम शिलेलाल, चिट्टू पावशे, सुनील फुलोरे, मनोज वाणी, साई गंगावणे, धीरज शर्मा, राहुल सुलेगावकर, विशाल डाके आणि तेजस महादे. अप्रतिम कामगिरी. गुड जॉब. फिल्डिंग लावून घ्या श्रीदित्या नेतेवली. आपण ऑलरेडी वेळ घेतलाय. फिल्डिंग लावून घ्या. निर्णय येईल पंचांचा. सामना लगेच सुरू होईल. देर इज नो कनेक्शन बिटवीन बॉल अँड प्लेयर. त्यामुळे धाव इथे ग्राह्य धरली जाईल. श्री देसाई नेतिवली संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. राम राउंड विकेट. हो ब्युटिफुल. अप्रतिम चेंडू. ऑप्टमच्या बाहेर जवळजवळ तुला चेंडू दिसलाही नव्हता. अत्यंत वेगाने चेंडू निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. बघा स्पर्धेमध्ये आपण बघतोय की नो बॉल आणि रनआउटसाठीच फक्त रिव्ह्यू आहेत. बाकी कुठल्याही रिव्ह्यूसाठी मागणी करू नका आणि पंच तुम्हाला देणार पण नाही. राउंड विकेट अगेन. राम टू अतुल.
रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडू वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. बघा खेळाडू कक्षाच्या समोर जे काही प्रेक्षक आणि खेळाडू बसलेत, खेळाडू कक्षाच्या समोर जे खेळाडू बसलेत, पाय पसरून पाय आवरून बसा. खेळाडू कक्षाच्या बाजूला जे खेळाडू बसलेत पाय आवरून बसा. आपण मैदानावर बसले आहोत प्लीज. बॅक टू बॅक 2 डिलिव्हरीज डॉट. राऊंड विकेट राम अगेन टू अतुल. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिळेल ती फक्त एकच धाव या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या थोडीशी वाढ होते धावफलकावर. आणि मला बिपिन दुबे सांगते धावसंख्या एकूण अंकित झाली धावफलकावरती एकूण 27 धावा. 5 चेंडूत आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. 13 चेंडूने 28 धावांचं समीकरण उरलं आहे मैदानावर. बिफोर द ड्रिंक शेवटचा चेंडू आहे षटकातला. आणि इथे मात्र विकेट. रोहनची विकेट मिळते. पहिला फलंदाज बाद होते आर1 स्पोर्ट या संघाचा. आणि काय गोलंदाजी केली आहे. अत्यंत कंजूस गोलंदाजी रामकडून. एक विकेट मिळवली, फक्त 2 धावा खर्च केल्या आणि अप्रतिम षटक हाताळलंय श्री तिजाई नेतील या संघाच्या माध्यमातून. स्ट्रेट ड्राईव्हचा मगाशी उल्लेख झाला. सचिन रमेश तेंडुलकरचा पॅटर्न स्ट्रोक. आणि फटकेचं सुरुवात कुठून झाली तर साहित्य सहवास. बँड्रा येथे जी पत्रकारांची कॉलनी आहे त्या कॉलनीमध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म झाला. रमेश तेंडुलकर पेशाने पत्रकार. आणि निश्चितच आपण बघितलं की त्या साहित्य सहवासामध्ये की जास्त मोठी मैदानं नव्हती बिपिन. आणि 2 बिल्डिंगच्या मध्ये क्रिकेट खेळलं जायचं. आणि क्रिकेट खेळत असताना बाजूच्या भिंतींवर बिल्डिंगच्या भिंतीवर जर चेंडू लागला तर आऊट असायचा फलंदाज. त्यामुळे समोर सरळ बॅटने खेळावं लागायचं. आणि तिथून त्या फटक्याचा जन्म झाला स्ट्रेट ड्राईव्ह. आणि तो सचिन रमेश तेंडुलकरचा पॅटर्न स्ट्रोक झाला. चला वेळ कमी आहे श्री तिजाई नेतिवली. आपण बडबड करण्यात जास्त वेळ घेत आहे. सातत्याने सूचना करायला लावू नका. पेनल्टी एकदा एका टीमला लागली ना बाकी टीम वेळेवर खेळतील. अजून कुठल्याही टीमला पेनल्टी लागली नाही आहे. गोलंदाज या षटकामध्ये येतो तो सूरज. हो ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळलाय. अप्रतिम चेंडूची फेक. नेमलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर रणजित येतो बॅटिंग करण्यासाठी. या सामन्याला ऑलमोस्ट एक तास कंप्लीट झालेला आहे. फास्ट खेळायचं आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा सूरज. राऊंड विकेट. ऑफ ड्राईव्ह. पॉईंटला चेंडू निघून जातो तोपर्यंत एकच धाव. राज येतो चेंडूवर तोपर्यंत मिळते एकच धाव या चेंडूवर. ती फलंदाज अतुलला. एकच धाव या षटकात ॲड झाली आहे धाव फलकावर. धावसंख्या 28. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. प्रत्येक चेंडू मागे डिस्कशन नको आहे. सामना सुरू करा. राऊंड विकेट. सूरज अगेन. रणजित साठी. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. कॉट बिहाइंडचं अपील. आणि यासाठी फलंदाज बाद. रणजित बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागलाय आर1 स्पोर्ट या संघाला.
ऑन स्ट्राईक विथ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर. खूप मोठी जबाबदारी खांद्यावर असणार आहे ती रवी पवारच्या. या षटकातले 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 27 धावा करायचे आहेत. 9 चेंडू आणि 27 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांची गरज. बॅक टू द बॉलर. मिडॉनला चेंडू जातोय तोपर्यंत एकच धाव. एकच धाव मिळते या चेंडूवर ती म्हणजेच रवीने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्या दाफरकर 29. 26 अजूनही करायचे आहेत. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. बघा कॉमेंट्री बॉक्समधून अशी सूचना येते की बंटी आपण जरा व्यवस्थित बसायचं आहे. आपलेच खेळाडू आम्हाला नाव इथे सांगतायत. आपण मैदानावर बसलो याचं आपण भान ठेवा प्लीज. घरी नाही. 26 धावा अजूनही करायचे आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि इथे मात्र कुठल्या प्रकारचा कॉल नाही आहे. मिसकम्युनिकेशन. फलंदाज बाद. बॅटिंगसाठी 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. सामना थोडासा दूर निघून गेलाय. दबाव वाढलाय अर्बन स्पोर्टवर. राऊंड विकेट. सूरज अगेन. पुढचा चेंडू. हा चेंडू जास्त लांब जात नाहीये. रवीने नकार दिलाय. डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होत आहे. चांगलं षटक हाता आलंय. मागच्या 2 षटकात जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये 25 धावा होत्या आणि 4 षटकाकडे आपण धावसंख्या बघतोय धाव फलकावर 29. म्हणजे मागच्या 2 षटकात आले तर फक्त आणि फक्त 4 धावा. हे 2 षटकं मात्र कलाटी देण्याने ठरली आहेत सामन्यामध्ये. एकमेव षटक खर्च झाल्या आणि आता मात्र समीकरण उरलंय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू धावा हवेत त्या सामना जिंकण्यासाठी. 26-6-26. अंडरआर्म सर्कल क्रिकेटमध्ये आपण बघतो की फक्त चौकार सहसा षटकार नसतात. पण इथे बघायचं आहे 6 चेंडू जर 7 चौकार जरी मारले तरी 24 जा येऊ शकतात. आणि त्यामध्ये बघायचं आहे राम इथे मात्र एक्स्ट्रा चेंडू टाकणार का. अत्यंत कंजूस गोलंदाज आहे मैदानामध्ये राम गोलंदाजी मार्कवर. 2 धावा खर्च करून 1 विकेट घेणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय सेकंड स्पेलमध्ये. ओ बॅक टू द बॉलर. अत्यंत तडाखेबंद शॉट होता. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. आय होप की सॉफ्ट चेंडू असतात त्यामुळे जास्त मोठी इजा झाली नसेल ती रामला. आय थिंक सो. पण अत्यंत वेगवान फटका. स्ट्रेंथ आहे ती म्हणजेच रवी पवारची. अत्यंत तडाखेबंद फलंदाज आहे रवी पवार. ओव्हरआर्म क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगलं खेळतो. राऊंड विकेट राम. ऑफ ड्राईव्ह व्ही शेपमध्ये. एकच धाव मिळते. मागच्या 2 चेंडू झाले ते 3 धावा अजूनही करायचे ते 23 चेंडू शिल्लक ते 4 चेंडू 23 धावांची गरज. स्वीप करायचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंडला येतो तो रवी. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ती फलंदाजाला. अजून एक धक्का लागलाय अर्बन स्पोर्ट्स या संघाला. गरज आहे ती 23 धाव्यांची. नवीन फलंदाज सर्वेश. स्ट्राईक एंडला रवी पवार. राऊंड विकेट. स्वीप केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट पण बघायचं चेंडू मिळतात ते 4 धावा. गुड शॉट फ्रॉम रवी पवार. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळते.
तर माहिती आहे सामन्याचा रिझल्ट निश्चित आपल्या बाजून लागणार नाही, पण निश्चित तो अजूनही झुंज देतोय, आपलं कौशल्य आपलं पोटेन्शियल दाखवतोय आपल्या बॅटिंगमधलं रवी पवार. गुड शॉट. पुण्याचा रिव्हरसाठी पण वाईट डिलिव्हरी. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव ॲड होईल धावफलकावर. बिपिन तुम्ही मला सांगता एकूण धावाचा अंकी जरी धावफलकावरती 37 धावा 37. 2 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आणि ते मात्र फलंदाज होईल तो बाद. विकेट मिळते ती रामला. दुसरा विकेट मिळतो या इनिंगमध्ये, तो रामला. फलंदाज बाद. मार्कवर राम ऑन ड्राईव्ह आणि हा चौकार. 18 धावीची गरज असताना चौकार वसूल केला. 13 धावीने सामना इथे जिंकला आहे तो मैदानावर श्री देसाई नेतिवली या संघाने. पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये.